आजचा अभंग आहे. योग तप याची नावे, गळित व्हावे अभिमाने. करणे ते हेची करा, सत्य बरा व्यापार. तरी खंडे येर झार, निघे भार देहाचा. तुका म्हणे माना मान, हे बंधन नसावे. याचा अर्थ आहे, आपण सर्वतोपरी देहात्मबुद्धीतून मुक्त होणे याचेच नाव योग याग तप आहे. जर तुम्हाला प्रामाणिकपणे आध्यात्मिक जीवन जगावयाचे असेल तर तुम्ही केवळ हेच करा. हाच उत्तम आणि खरा व्यापार आहे. देहात्मबुद्धीतून मुक्त झाल्यानेच पुन्हा पुन्हा भौतिक शरीर धारण करण्याचे बंधन नाहीसे होईल व जन्ममृत्यूचा येरझारा थांबेल. तुकाराम महाराज म्हणतात, मान अपमानाचे बंधनच मनाला नसावे. देहात्मबुद्धीतून मुक्त होणे याचा अर्थ आपण शरीर नसून आत्मा आहे याचा अनुभव घेणे. जो मनुष्य इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न असतो तो पूर्णपणे देहात्मबुद्धीमध्ये अडकला जातो. अशा व्यक्तीचे मन हे तप योग याग इत्यादींनी शुद्ध होणे कलियुगामध्ये अशक्य आहे. म्हणून व्यक्ती जेव्हा आपली इंद्रिये भक्तियोगाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये अर्पण करतो तेव्हा तो देहात्मबुद्धीतून मुक्त होऊन दिव्य अवस्था प्राप्त करतो. अशा व्यक्तीचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्सदोच्यते. अर्थात मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे ज्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. जय हरी विठ्ठल.